4 मे 1677 महाराज तिरुपती इथं दर्शनास. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वतःच आपली विजयी सेना घेऊन तिरुपतीला पोहोचले तेव्हा नोव्हेंबर 1676 मध्ये संपूर्ण दक्षिण भारताला पातशाही जाचातून मुक्त करण्याचा, मराठ्यांच्या झेंड्याखाली आणण्याचं स्वप्न उराशी घेऊन महाराज हैदराबाद गोवळकोंड्याच्या दिशेने निघाले. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने महाराजांना आपल्या सिंहासनावर बसण्यासाठी जागा दिली. एक प्रकारे कुतुबशहाने महाराजांचे मांडलिकत्व स्वीकारलं. त्यानंतर महाराजांनी श्रीशैलमला मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन ते आलमपूरला पोहोचले. कर्नूल, नांदियाळ, कडप्पा मार्गे 4 मे 1677 रोजी महाराज तिरुपती इथं व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी आले. बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तिरुपती देवस्थानासाठी महाराजांनी पुरुषोत्तम भट, सोमय्या भट बुर्डी यांना एक सनद दिली. या सनदेनुसार 1 होनाचे ब्राह्मणास अन्नदान, श्रीपूजेसाठी वार्षिक 30 होन, कर्पूर दीपासाठी वार्षिक 6 होन, श्रीनिवास मूर्तीसाठी शिरावधी अभिषेकार्थ 12 होन, नंदादीपासाठी 12 होन, पूजानिमित्त श्री पुरुषोत्तम बुर्डींना वार्षिक 30 होन, रोजच्या अन्नछत्रासाठी 360 होन असे 420 होन प्रतिवर्षी श्रींच्या मूर्तीसाठी देण्याचं महाराजांनी ठरवलं.